ಆದರೆ ಇವತ್ತು ಜನ ಬೆಳಗಾವಿ ಜನ ಅತ್ಯಂತ ಪ್ರೌಢರಾಗಿದ್ದಾರೆ. ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಸೈಡ್ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಅದನ್ನ ಪದೇ ಪದೇ ಅದನ್ನು ಹೇಳೋದ್ರ ಮೂಲಕ ಹಿಂದಿನ ಘಟನಾವಳಿಗಳನ್ನ ನಾವೇ ಎಲ್ಲಿಯೋ ಕೆದಕ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ನನಗೆ. ಇಲ್ಲಿ ಸಹಬಾಳ್ವೆಯಿಂದ ಇದೀವಲ್ಲ ನಾವು, ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಆದ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನೀವು ಇತ್ತೀಚಿನ ಅನೇಕ ಘಟನೆಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿದಾಗ, ಚುನಾವಣೆಯನ್ನು ಗಮನಿಸಿದಾಗ, ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ 7 ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನು ಗೆದ್ದಿದ್ರು. ನಿಪ್ಪಾಣಿ, ಬೆಳಗಾವಿ, ಖಾನಾಪುರ ಅಂತ ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಅವರು ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತಿ ಹಿಡ್ತಾ ಇತ್ತು. ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಒಳಗೆ ಅವರು ಹಿಡ್ತಾ ಇತ್ತು. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಬಹಳ ಪ್ರಬಲವಾದಂಥ ಗುಂಪಿರ್ತಿತ್ತು. ಇವತ್ತು ಅವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಲ್ಲ. ಇವತ್ತು ಭಾಷೆ ಹೆಸರಿನ ಮ್ಯಾಗ ಗೆದ್ದು ಬರುವಂಥ ಪ್ರವೃತ್ತಿ ಭಾಳ ಕಡಿಮೆ ಆಗ್ಯದ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಒಳಗೂ ಇಲ್ಲ, ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಒಳಗೂ ಇಲ್ಲ, ನಿಪ್ಪಾಣಿ, ಬೆಳಗಾವಿ, ಖಾನಾಪುರದಂಥ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತಿ ಒಳಗೂ ಇಲ್ಲ. ನೀವು ಯಾಕೆ ಪದೇ ಪದೇ ಅದನ್ನು ಮಾತಾಡಿ ಮತ್ತು ಅದನ್ನ ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಘಾಸಿಗೊಳಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ? ದಯವಿಟ್ಟು ಇದರ ನೆವ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಹಾಕುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬಾರ್ದು. ಜಿಲ್ಲೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೀವು ನೋಡ್ರಿ, ಆಡಳಿತಾತ್ಮಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೆಂಗ್ ಸಾಧ್ಯದ? ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲೆಯೊಳಗೆ ಅನೇಕ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಗಮನಿಸ್ರಿ, ಅಥವಾ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಗಳ ಗಮನಿಸ್ರಿ, ಎಲ್ಲೇ ಒಂದ್ ಕಡೆ ಇದರಿಂದ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಎಲ್ಲರಿಗೂ. नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आत्ताच बातमी बघितली. राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांनी काहीतरी वक्तव्य केलेलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये बेळगावचा सीमा प्रश्न संपलेला आहे आणि हे काही साध्य नाही असं काहीतरी बालिश वक्तव्य करून परत एकदा आपल्या अकलेचे तारे त्यांनी तोडलेले आहेत. तर कडाडी तात्या, एक गोष्ट लक्षात घ्या, बेळगावचा मराठी माणूस इतका स्वाभिमानी आहे की अजून जरी 70 वर्ष गेली तरी ह्या चळवळीसाठी प्राणपणानं लढण्यासाठी आमची तयारी आहे. आणि तुम्ही उगाच अशी काहीतरी बालिश वक्तव्य करून आपल्या अकलेचे तारे तोडत राहू नका. मागच्या दरवाजानं राज्यसभेत निवडून गेलाय. जनतेतून बसून एकदा निवडणूक लढवून बघा. किती जनता तुमच्या पाठीशी थांबते हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. आणि विकासाच्या गोष्टी तुम्ही मारत होता पत्रकार परिषदेमध्ये. बेळगावचा खऱ्या अर्थाने विकास मी प्रत्येक वेळी सांगतो, हा महानगरपालिका समितीच्या हातात होती आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावचा खऱ्या अर्थाने विकास केलेला आहे. आतापर्यंत तुमच्या खासदारांनी बेळगावसाठी असे किती मोठे विकासाचे प्रकल्प आणलेले आहेत हे एकदा तुम्ही दाखवून द्यावं. आताच्या निवडून आलेले खासदार तर असलेले प्रकल्प त्या ठिकाणी हुबळी धारवाडला पळवत आहेत. त्याच्याबद्दल कधीतरी तोंड उघडून बोला. आणि भाजपमध्ये काम करणाऱ्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थानं या वक्तव्याचा जाब त्यांना विचारावा अशी मी विनंती तुम्हाला करतो. तुम्ही जिथं आहात तिथं काम करा, पण जिथं आहात तिथं मराठी म्हणून थोडा तरी स्वाभिमान बाळगा, एवढंच तुम्हाला माझं सांगणं आहे. कडाडी तात्यांना परत एकदा सांगतो, उगाच काहीतरी बालिश वक्तव्य करू नका. आतापर्यंत ह्या चळवळीसाठी शेकडो लोकांनी जीव दिलेला आहे. ही अशीच चळवळ आतापर्यंत चाललेली नाही आहे. मी स्वतः माझं उदाहरण घ्या. 1.25 लाख मतदान मला खिशातला 1 रुपया न खर्च करता झालेला आहे. लाखो रुपये लोकवर्गणी जमली आणि त्या लोकवर्गणीतून आम्ही निवडणूक लढवतो. तुम्ही एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरा आणि लोकांना सांगा की आमच्या पक्षासाठी लोकांनी मदत करावी आणि त्या पैशातून निवडणूक लढवण्याचं एकदा मी तुम्हाला चॅलेंज देतोय. ते आव्हान स्वीकारा आणि बघा किती लोक तुम्हाला आर्थिक मदत करतात आणि किती लोक तुमच्या सोबत थांबतात. ते आजही लाखो लोक स्वतःची पदरमोड करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना आर्थिक मदत करून त्या ठिकाणी या चळवळीत आपला खरीचा वाटा देत असतात. आणि अशा वेळेला तुम्ही हे संपलं म्हणून बोलणं हे तुमच्या मनाला तरी पटतंय काय बघा. आजपर्यंत ह्या चळवळीत अनेक लोक आली आणि अशी बालिश वक्तव्य केली आणि कुठेतरी गायब झाली. हा इतिहास आहे. या शेकडो हुतात्म्यांचा तळतळात कधीच वाया जात नाही, एवढी लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर तुमचे दिवस मोजायला तुम्ही स्वतः सुरू करा. तुमच्या राजकीय अस्तित्वावर तुम्ही स्वतः या ठिकाणी आज घाव घातलेला आहे. कारण या चळवळीसाठी जीव दिलेले जे हुतात्मे आहेत ते अशा लोकांना वेळोवेळी त्यांनी त्यांची जागा दाखवलेली आहे. मी परत एकदा एवढंच सांगतो, महाराष्ट्र एकीकरण समितीचा हा लढा तेव्हाच संपेल जेव्हा इथला मराठी माणूस त्या ठिकाणी आपल्या हक्काच्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात सामील होईल. प्रत्येक वेळेला आम्ही संयमाची भूमिका घेत असतो, पण असं कोणीतरी येतंय, काहीतरी बरळतंय आणि परत इथलं वातावरण तंग करून जातंय. त्यामुळं मी परत एकदा राष्ट्रीय पक्षात काम करणाऱ्या मराठी माणसांना आव्हान करतो, ज्या पद्धतीनं ती लाल पिवळी लोक
राष्ट्रीय पक्षातनं काम करतात, पण जेव्हा अस्मितेचा विषय येतोय किंवा त्यांचा कुठला तरी प्रादेशिक विषय होतो त्यावेळेला सगळे एका झेंड्याखाली येऊन थांबतात. त्याच पद्धतीनं तुम्ही आहात त्या पक्षात सुखी राहा, तिथंच काम करा. पण ज्या वेळेला असं कोणतरी बिनबोडाचं बोलत राहतंय किंवा मराठी लोकांच्या अस्मितेवर बोलतंय त्यावेळेला तरी तोंड उघडून बोलाल अशी अपेक्षा तुमच्याकडनं करतो. आणि बेळगावातल्या तमाम मराठी भाषिकांकडून त्या इराणना कडाडी तात्यांना माझा स्वाभिमानी जय महाराष्ट्र देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.